नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे। पाचोरा शहरात हादरावून टाकणाऱ्या रवींद्र संजय मोरे या 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने आज नवीन वळण घेतलं आहे। काल पाचोरा येथील एका लॉज मध्ये रवींद्र मोरे मृत अवस्थेत आढळून आला होता। सुरुवातीला ही घटना आत्महत्या असल्याची सांगितलं गेलं, मात्र कुटुंबियांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने मृतदेह पुढील तपासणीसाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं। आज रवींद्रची आई, बहीण आणि काही दिवसापूर्वीच ज्यांच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला होता त्या तरुणीने गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे। या घटनेनंतर गिरड गावातील शेकडो नागरिक पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले। जर या प्रकरणात आरोपी असतील तर त्यांना तात्काळ अटक करा अशी जोरदार मागणी करण्यात आली। परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। नेमकं सत्य काय आहे? हा मृत्यू आत्महत्या आहे की यामागे आणखी काही रहस्य दडलं आहे? याचा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता पाहूया रवींद्र मोरे यांची आई, बहीण आणि साखरपुडा झालेल्या तरुणीने नेमकं काय सांगितलं, आपण ते ऐकूया। दादा, माझा मुलगा 25 वर्षाचा होता, लग्न करायसारखा। माझा मुलगा तसं करण्यासारखा नव्हता। त्यांनी बोलवून घेतलं फोन लावून। माझ्या मुलाला मी 8 वाजता फोन लावलेला, माझा मुलगा झोपलेला होता। त्यांनी लगेच 9 वाजता त्यांचा फोन आला। माझ्या मुलाने आंघोळ सुद्धा नाही केली, माझ्या मुलाने आंघोळ नाही केली आणि परस्पर तसाच निघाला तो। त्यांनी तिथे बोलवून घेतलं, तिथे बोलून त्यांनी माझ्या मुलाला असा अपघात केला। मला ती बाई पाहिजेले आणि ते मारेकरी पाहिजेले, मला दुसरं काही नको पाहिजे, आम्हाला फक्त तोच न्याय पाहिजेले। त्याने गळफास घेतला असताना घरीच घेतला असता, घरी तो एकटा झोपतो। रात्री 11 वाजेपर्यंत आमच्याशी गप्पा मारले। तुम्हाला असं वाटतंय का तो आत्महत्या करायसारखा होता? लग्न जमलेलं आहे, मुलगी पण आहे इथं, मुलगी आणलेली ही बघा, ही मुलगी आहे, तिचं लग्न जमलेलं आहे, त्याचं लग्न जमलेलं आहे। आता तुझं एंगेजमेंट झालं होतं ना त्या मुलासोबत? बरं, तुला काय वाटतं, असं तू करू शकला असता का आत्महत्या? नाही, करणारच नाही, मला पूर्ण विश्वास आहे। करणारच नाही, त्याला दुसऱ्यानेच केलंय काहीतरी। बरोबर। मित्रांनो, तुम्ही रवींद्र मोरे यांच्या कुटुंबियाची भावना आणि त्यांची भूमिका ऐकली। सध्या या प्रकरणात तपास सुरू असून सत्य काय आहे हे पोलीस तपास आणि अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर अप्रामाणित माहिती पसरवू नका। आईचा मुलगा गेला आहे, एका बहिणीचा आधार हरपला आहे आणि लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या एका तरुणीचं स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे। त्यामुळे या घटनेकडे संवेदनशीलतेने पाहणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।